मुलांना भाज्या कशा खाऊ घालायचा हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आहे. तर आजची आपली ही जी रेसिपी आहे, या रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्सचा वापर करून अगदी पौष्टिक आणि हेल्दी आणि मुलं आवडीने खातील अशा पद्धतीची ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही रेसिपी बनवताना लागणाऱ्या सर्व टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, बारीक किसून घेतलेला मीडियम साईजचा बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे जेणेकरून तो काळा पडू नये. त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण ठेचून घेतलेलं, चिली फ्लेक्स आणि बिया काढून बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची. या ठिकाणी कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या साधारणतः 2 टेबलस्पून इतक्या आहेत. भाज्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं साहित्य घालून झालं की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचा व्हिडिओ या ठिकाणी माझ्याकडनं स्किप झालेला आहे. सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी होऊ नये यासाठी थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. साधारणतः 2 वाट्या पाणी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण बेसन आणि रवा मोजलेला होता त्याच वाटीने 2 वाट्या या ठिकाणी पाणी घालून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळसर असं मिश्रण तयार करून ते साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरं, हळद, कढीपत्ता, गरम मसाला, मॅगी मसाला, चाट मसाला हे सगळे मसाले घालून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे थोडीशी हिंग यामध्ये घालून घेतलेली आहे कारण बेसनचा पदार्थ आपण बनवतोय त्यासाठी आपण या ठिकाणी हिंगाचा वापर केलेला आहे. तयार करून झालेलं मिश्रण जे आहे ते यामध्ये घालून मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजवण्याचं कारण या ठिकाणी आपण बेसन आणि रव्याचा वापर केलेला आहे. ते व्यवस्थित शिजावं, कच्चं राहू नये यासाठी मंद आचेवरती कंटिन्युअसली हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जसं हे शिजल तसं ते घट्ट होत जातं. या ठिकाणी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून तयार झालेले हे मिश्रण एका टीनमध्ये घालून घ्यायचं आहे किंवा एखाद्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी केक टीनचा वापर केलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. स्पॅच्युलाने हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या एकसारख्या वड्या पडतील. तर या पद्धतीने मी सगळं मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा तास फ्रीजमध्ये, 15 मिनिट फ्रीजरमध्ये किंवा 1 तास रूम टेम्परेचरला कुठल्याही एका पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या वड्या ज्या आहेत त्या छान अशा वड्या पडतील. गार्निशिंगसाठी या ठिकाणी तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु दिसताना ते छान दिसतात आणि खातानाही छान लागतात. यासाठी मी यावरती थोडेसे तीळ घालून स्पॅच्युलाने दाबून घेतलेले आहेत. हे मिश्रण साधारणतः 1 तासभर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून याच्या वड्या व्यवस्थित पडतील. या ठिकाणी 1 तास रूम टेम्परेचरवरती ठेवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण साईडनी कडा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत. याचा अर्थ आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं होतं, व्यवस्थित शिजलेलं होतं. आता याच्या चौकोनी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तयार केलेल्या वड्या साईडला ठेवून तळण्यासाठी एका पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये कापून ठेवलेल्या वड्या घालून घ्यायच्या आहे. वड्या तळताना फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे जेणेकरून वड्यांमध्ये तेल राहणार नाही आणि त्या पचपचित होणार नाही. मीडियम टू हाय ठेवल्यामुळे छान क्रिस्पी होण्यासाठी मदत होते.
एक साईड पूर्णपणे तळून झाल्यानंतर दुसरी साईड तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चारही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने सगळ्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। कमीत कमी साहित्याचा वापर करून छान अशी रेसिपी या ठिकाणी आपली तयार होते। साधारणतः 15 दिवस ह्या वड्या आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि हव्या तेव्हा फ्राय करून खाऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।